नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आपण पाहत आहोत की बाणासुराचं आणि श्रीकृष्णाचं युद्ध चाललेलं आहे. तेव्हा श्रीकृष्ण सगळ्यांना पराजित करतो. बाणासुराचे 1000 हात तोडतो. फक्त 2 हात शिल्लक राहिलेले असतात. पण त्याला आता ते मारून टाकण्यासाठी त्यांनी सुदर्शन चक्र पुन्हा हातामध्ये घेतलेलं आहे. अशा वेळेला बाणासुराला जेव्हा भगवान शंकर पाहतात की त्याचे हात तोडलेत आणि रक्ताच्या धारा वाहत आहेत, तेव्हा ते स्वतः गोविंदाजवळ आले आणि सामपूर्वक त्याला म्हणाले की हे कृष्ण, हे कृष्ण, हे जगन्नाथ, मी हे जाणतो आहे की आपण पुरुषोत्तम परमेश्वर परमात्मा आणि आदी अंतरहित असणारे श्रीहरी आहात. आपण सर्व भूतमय आहात. आपण जे देव, तिर्यक, मनुष्यादी योनीमध्ये जे शरीर धारण करता, ते आपल्या अधीन असणारं असं एक आपली लीला आहे आणि काही कार्य करण्यासाठी आपण असं शरीर धारण करता. हे प्रभो, आपण प्रसन्न व्हावं. मी या बाणासुराला अभयदान दिलेलं आहे. हे नाथ, मी जे वचन दिलं आहे त्याला आपण मिथ्या करू नये, म्हणजे माझं ते वचन पुरं होऊ द्यावं. हे अव्यय हा आपला अपराधी नाही, हा तो माझ्या आश्रयासाठी येणारा आणि माझा आश्रय मिळण्यासाठी एवढा तो गर्विष्ठ झालेला आहे. या दैत्याला मी वर दिला आहे, यासाठी आपण माझ्यासाठी याला क्षमा करावं असं मला वाटतं. तेव्हा हे शंकराने जे श्रीकृष्णाशी संभाषण केले ते श्लोक आहेत 41 ते 44. श्री पराशर ऋषी म्हणाले, त्रिशूलपाणी भगवान उमापतीने असं म्हटल्यानंतर गोविंदाने बाणासुराजवळ वर असलेला आपला राग शांत केला आणि प्रसन्न होऊन म्हणाला, श्री भगवान म्हणाले, श्री शंकर, जर आपण याला वर दिला आहे तर हा बाणासूर जिवंत राहू दे. आपल्या वचनाचा मी मान राखतो, त्यामुळे मी हे सुदर्शन चक्र परत घेतो, थांबवतो. आपण जे अभय दिलं आहे तसं मी पण दिलं आहे. हे शंकर, आपण आपल्याला माझ्याकडून सर्वथा अभिन्न पाहावं, म्हणजे आपण आणि मी भिन्न नाही आहे. भगवान शंकर, भगवान विष्णू एकच आहेत. आपण हे अगदी चांगल्या प्रकारे समजा की जे मी आहे तेच आपण आहात. हे संपूर्ण जगत, देव, असुर, मनुष्य वगैरे कोणीच माझ्यापेक्षा वेगळं नाही आहे. तेव्हा हे हर, ज्या लोकांचं चित्त अविद्येने मोहित होतं, ते भिन्न भिन्न असं भेद पाहणारे पुरुष आपल्या दोघांना वेगवेगळं पाहतात आणि वेगवेगळं समजतात. हे वृषभध्वज, मी प्रसन्न आहे, आपण यावं, मी सुद्धा आता जातो. म्हणजे या ठिकाणी हरिहर ऐक्य दाखवलेलं आहे. जे वैष्णव आणि शैव असा भेद करतात त्यांच्यासाठी हा धडा आहे की दोघं एकच आहेत, हरिहर ऐक्य आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, अशा प्रकारे संभाषण करून भगवान कृष्ण ज्या ठिकाणी अनिरुद्ध होता त्या ठिकाणी गेले. त्यांना बघितल्यानंतर अनिरुद्धाला जे बांधलं होतं सगळ्या सापांनी, तेव्हा ते गरुडाच्या वेगाने उत्पन्न झालेल्या वायूच्या प्रहाराने ते नष्ट झाले, कारण तो नागपाशात बांधला गेला होता ना. त्यानंतर अनिरुद्धाला सपत्नीक गरुडावर बसवलं आणि बलराम, प्रद्युम्न, कृष्ण द्वारकापुरीला परत आले. हे विप्रमैत्रे, या भूभार हरणाच्या इच्छेने श्री जनार्दनाने आपल्या पुत्रपौत्रादींनी एकत्र राहून आपल्या राणींच्या बरोबर ते रमण करायला लागले. म्हणजे ते त्यांची व्यवस्थित ते आपल्या घरी तिथे सुखाने राहायला लागले. या ठिकाणी विष्णू पुराणातल्या 5व्या अंशामधला 33वा अध्याय संपतो. 34वा अध्याय बघूया आता. त्यामध्ये पौंड्रक वध आणि काशी दहन हे विषय आहेत. श्री मैत्रेय म्हणाले, हे गुरु, श्री भगवान विष्णूने मनुष्य शरीर धारण करून ज्या लीलेने इंद्र, शंकर आणि संपूर्ण देवगणांना जिंकण्याचं महान कर्म केलं ते आपण मला आत्ता सांगितलं.
याशिवाय देवतांचे जे काही प्रयत्न असतात तर त्या प्रयत्नांचा विघात करणारे आणि दुसरे असे जे काही प्रयत्न त्यांनी केले किंवा जे काही कर्म केली तर ते हे महाभाग ते पण आपण मला सगळे सांगावेत. मला ते ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. मला श्रीकृष्णाचं चरित्र ऐकायला खूप आवडत आहे मनापासून. तेव्हा श्री पराशर ऋषी म्हणाले, हे ब्रह्मर्षी मैत्रेया, भगवंताने मनुष्य अवतार घेतला आणि ज्या प्रकारे काशीपुरी त्यांनी दहन केली तर ती कथा मी तुला आता सांगतो, तो प्रसंग सांगतो. तू ध्यान देऊन ऐक, लक्ष देऊन ऐक. पौंड्रक वंशीय वासुदेव नावाचा एक राजा होता. तो अज्ञानाने मोहित होऊन आपण स्वतःच वासुदेव रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झालो आहोत असं म्हणून तो आपली स्तुती करत असे. शेवटी तो असं म्हणायला लागला की मीच वासुदेव आहे आणि पृथ्वीवर अवतीर्ण झालो आहे. अशा प्रकारे तो आत्मविस्मृत झाला आणि विष्णू भगवंताची समस्त चिन्ह त्यांनी धारण केली. आणि महात्मा कृष्णाकडे त्यांनी असा एक संदेश पाठवला दूताबरोबर की हे मूढ, तू वासुदेव हे नाव सोडून दे आणि मी चक्र वगैरे संपूर्ण चिन्ह जी आहेत माझी ती तू स्वतः धारण करतोस, तर तुला जर जगायची इच्छा असेल तर तू मला शरण ये. दूताने जेव्हा अशा प्रकारे कृष्णाला सांगितलं तेव्हा ते हसले आणि ते म्हणाले, ठीक आहे, मी आपलं चिन्ह चक्र वगैरे सोडतो. हे दूत, माझ्या बाजूने तू पौंड्रकाला जाऊन सांग की मी तुझ्या वाक्याचा, तुझ्या बोलण्याचा वास्तविक भाव काय आहे ते समजून घेतलं आहे. आता तुला जे करायचं आहे ते तू कर. मी आपली चिन्ह आणि वेश धारण करून तुझ्या नगरामध्ये येईन आणि निस्संदेह मी आपले चिन्ह चक्र तुला परत देईन, ते तुझ्याकडे सोडून देईन आणि तू जी आज्ञा करशील त्याप्रमाणे तू ये असं म्हटलंस तर मी नक्की तुझ्या आज्ञेचं पालन करेन आणि लवकरच तुझ्याजवळ येईन. हे राजन, तुला मी शरण येईन आणि असं करीन की ज्यामुळे माझ्यापासून तुला पुन्हा भय राहणार नाही. असा निरोप कृष्ण त्याला देतो. श्री पराशर ऋषी म्हणाले की कृष्णाने असं म्हटल्यानंतर तो दूत गेला. तेव्हा भगवंताने स्मरण केलं गरुडाचं आणि गरुड लगेच तिथे उपस्थित झाला आणि मग ते गरुडावर चढले आणि त्याच्या राजधानीला ते निघाले. भगवंताचं आक्रमणच झालं आहे असं त्या काशी नरेशाला वाटलं आणि त्यानेसुद्धा त्याचा जो सहाय्यक होता तर त्यांनी बोलावलं आणि त्याची संपूर्ण सेना घेऊन तो उपस्थित राहिला. त्यानंतर आपल्या महान सेनेसहित काशी नरेशाची सेना घेऊन पौंड्रक वासुदेव श्रीकृष्णाच्या समोर आला. भगवंताने काय केलं, दुरूनच आपल्या हातामधले चक्र, गदा, शार्ंगधनुष्य, पद्म वगैरे एका उत्तम रथावर ते बसला आहे असं पाहिलं. म्हणजे तो पौंड्रक तसं बसला होता. श्रीहरीने पाहिलं की त्याच्या कंठामध्ये वैजयंतीमाळ आहे, शरीरावर पितांबर आहे, गरुड रचित ध्वज आहे, वक्षस्थलावर श्रीवत्स चिन्ह आहे. त्यांनी अनेक प्रकारेच्या रत्नांनी सुसज्जित रत्न जडवलेला असा किरीट आणि कुंडल धारण केली आहेत आणि ते सगळं बघून गरुडध्वज भगवान गंभीर भावने हसायला लागला. आणि हे द्विज मैत्रेया, त्याचे हत्ती, घोडे बलिष्ठ असे, नंतर निस्त्रिंश खड्ग, गदा, शूल, शक्ती, धनुष्य वगैरे सुसज्जित अशा सेनेबरोबर तो युद्ध करायला लागला. श्री भगवंताने एका क्षणात आपल्या शार्ंग धनुष्यापासून सोडलेले जे बाण होते त्या बाणाने शत्रूंना विदीर्ण केलं. तीक्ष्ण बाण सोडले. गदा आणि चक्राने त्याची संपूर्ण सेना त्यांनी नष्ट केली. अशा प्रकारे काशीराजाच्या सेनेला नष्ट करून जनार्दनाने आपल्या चिन्हाने युक्त असा मूढमती त्या पौंड्रकाला म्हटलं
काय म्हणलं ते आपण उद्या बघू. आपण 21व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.